आज आहे वर्षाचा पहिला दिवस आणि आज आपण बघूया की निफ्टीने काय मूव्ह दिले. आज मार्केट गॅप अप ओपन झालं. गॅप अप ओपन झाल्यावर स्ट्रॉंग बाईंग आली पहिल्या 5 मिनिटच्या कॅन्डलमध्ये. तिथे तर ती गेली सपोर्ट पर्यंत. आपण बघू शकता की सपोर्ट पर्यंत स्ट्रॉंग बाईंग गेली, पण त्याच्यानंतर सेलर्स इथं इतके स्ट्रॉंग ऍक्टिव्ह झाले की ती बाईंग सेलिंग मध्ये कन्वर्ट झाली. तर कॅन्डल क्लोज इथे झाली. 9 EMA ला रिस्पेक्ट करत परत बायर्स इथे ऍक्टिव्ह झाले आणि बायर्सची स्ट्रेंथ इथपर्यंत संपली. त्याच्यानंतर ग्रे स्टोन डोजी बनल्यानंतर सेलर्स मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंगली ऍक्टिव्ह झाले आणि त्यांनी मार्केट या सपोर्ट झोन पर्यंत आणून ठेवलं. त्याच्यानंतर इथे सपोर्टला एक हॅमर कॅन्डल बनली. या हॅमर कॅन्डल नंतर ही हॅमर कॅन्डल बाईंग इतकी स्ट्रॉंग स्ट्रॉंग स्ट्रेंथ दाखवत होती की हिने मार्केटला बाईंग साईडला जास्त वरती येत. आपण बघू शकतो की एक ट्रेंड लाईन पण फॉर्म होते, जी जाते इकडे, कारण की मार्केट रिस्पेक्ट करते या ट्रेंड लाईनला. तो प्रोबॅबिलिटी चान्सेस आहे की येत्या काही दिवसात मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं, कारण की डेली मध्ये पण बघू शकता आपण की मार्केट हे आपल्या रेजिस्टन्स झोनला आहे रेजिस्टन्स झोनला आहे आणि 1 आवरच्या कॅन्डलला पण रेजिस्टन्सला आहे. इथं कन्सोलिडेट होते. जेव्हा हे कन्सोलिडेशन ब्रेकआउट मध्ये कन्वर्ट होईल, ब्रेकआउट अप साईड आणि डाऊन साईड खूप फास्ट येण्याची शक्यता आहे. तर आपण 15 मिनिटला बघायला गेलो तर 15 मिनिटवर इथं एक सपोर्ट आहे. त्याच्यानंतर हा एक सपोर्ट. तो मार्केट इन फ्युचर प्रेडिक्शन मार्केट मूव्ह काय करू शकतो. निफ्टी फिफ्टी मध्ये आता ही एक ट्रेंड लाईन इकडनं फॉर्म होते. तो येत्या काही दिवसात किंवा येत्या काही आठवड्यामध्ये मार्केट हा जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे, जो मार्केट आज तोडू शकला नाही, हा जो स्ट्रॉंग सपोर्ट आहे तो मार्केट येत्या काही दिवसात किंवा उद्याच्या दिवशी प्रोबॅबिलिटी चान्सेस आहे की मार्केट हा सपोर्ट ब्रेकडाऊन करून या सपोर्ट पर्यंत येऊ शकतो आणि हा पुढच्या वेळेस रेजिस्टन्स होईल. आणि आपण आता निफ्टीला डेली मध्ये अनालिसिस करायला गेलो तर इथून स्ट्रॉंगली अप साईडला एक ट्रेंड लाईन आहे ती. सो इन फ्युचर मार्केट डाऊनला जर गेलं तर या ट्रेंड लाईनला रिस्पेक्ट करत मार्केट अप साईडला जाऊ शकतं. आणि हा जो रेजिस्टन्स आहे, या रेजिस्टन्सला ब्रेकआउट करत मार्केट अप साईडला फास्ट मूव्ह करू शकतं आणि न्यू हाय मार्केटला भेटेल.